तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. बरं, भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका. म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले, ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखवू समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचंय, आम्ही आमच्या आईवडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आता संजय राऊत म्हणाले ना, तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये. तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आहे. एकेका ब्रह्मचार्याला 40-40 पोरं झाली कशी? आणि मग ब्रह्मचार्याला जर का 40 पोरं होत असतील तर मला ते तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. आणि तीच परिस्थिती भाजपची झाली. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेलं. आता तो अभंग जाऊन, जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ, तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दामून शोधा. तुकाराम महाराज असं का म्हणाले? हा अभंग आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. तसं आज भाजपची परिस्थिती आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य. त्याचा अर्थ नाही मी आता सांगत. आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो, आणि तशी लोकशाहीच आहे. शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते. लोकशाहीमध्ये काय झालं? यथा प्रजा तथा राजा. कारण लोक हे राजा निवडत असतात. म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतात. आत्ताची परिस्थिती अशी की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे. म्हणजे सरकार ठरवणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं. याला उडवा, त्याला वरती गेले कोणाचा तरी त्याला सर्व पित्री म्हणून खाली येणार. हे असे सगळे बोगस प्रकार यांचे चाललेले आहेत. म्हणून मी उपशाखा प्रमुखांना खास बोलवले, बरोबर शाखा प्रमुखांना बोलवलंय. उपविभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख आहेत. काय करायचं? एका यादीमध्ये साधारणतः 1200 नावं आहेत. 1200 म्हणजे घरं किती झाली? साधारणतः हे 40-40 नावाची घरं सोडा, 4 ते 5 जणांचं एक कुटुंब धरलं तर 300 घरं होतील. मग तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन 300 घरं आपण कंट्रोल करू शकतो की नाही करू शकत? 300 घरं आपण जाऊन मतदार यादीचं वाचन, तिकडे तोच माणूस नावानिशी, पत्त्यानिशी, चेहऱ्यानिशी राहतोय की नाही तपासू शकतो की नाही शकत? हे आजपासून सुरू करायचं. उपशाखा प्रमुखांनी त्यांच्याकडच्या ज्या 2-3 याद्या आहेत, म्हणजे 2 ते 3 गटप्रमुख आहेत, त्या गटप्रमुखांबरोबर रोज भेटून, शाखा प्रमुखांनी सुद्धा उपशाखा प्रमुखांना रोज भेटून, उपविभाग प्रमुखांनी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुखांना भेटून, आणि विभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून, उपविभाग प्रमुखांना भेटून रोज आज तू काय केलं, किती घरामध्ये जाऊन आलास, किती बरोबर नावं सापडलेत, किती बोगस सापडलेली आहेत. बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी. जसं आता आदित्यने दाखवलं की काही चेहरे आपण ब्लर केलेत, पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही. आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते. पण नुसता फोटो बघून नाही, तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशेक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला. कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो.
एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर, म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे. त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गिळायची आता. हा टावा यांचा डाव हा काही नव्याने आला याच्यातला भाग नाही. हा अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे. आता पिढ्या बदलतायत, नवीन पिढ्या आल्यात, पण पिढी जरी नवीन आली तरी आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे, काय त्याग केलेला आहे हे आपण विसरता कामा नये. या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल. आणि त्याही वेळेला मोरारजी देसाई होते, गुजरातचेच मुख्यमंत्री होते, द्विभाषिक राज्याचे, आणि त्यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते, शूट ॲट साईट, गोळ्या घालात, गोळ्या तुम्हाला दिल्यात ती माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत. मराठी माणूस रस्त्यावर दिसला, आंदोलन करताना दिसला तर त्याला गोळ्या घालून ठार मारा, हा आदेश देणारा मोरारजी नरराक्षक हा गुजरातचाच होता. तेव्हापासून त्यांचे हे सगळे डाव आहेत. गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. इमान विकणारे खूप झाले, आजही आहेत, गुडघे टेकतायत. मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कसं. हे आईच्या कुशीवरती वार करणारी अवलाद आपण शिवसेनेने त्यांना वाढवलं, मोठं केलं, आणि आईच्या कुशीवर हे बेलाशक वार करतायत. आणि त्यांच्या जोरावरती ही लोक आपल्याच डोक्यावरती जर का वरवंटा फिरवणार असतील तर त्या वरवंट्याचे तुकडे तुकडे करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आता आहे की नाही, ही परीक्षा मला वाटतं आपली आता शिवसेना प्रमुख घेत आहेत. मी काय दिलं तुम्हाला हे जर का शिवसेना प्रमुख तुम्हाला विचारतील, आपण काय सांगणार, काय दिलं तुम्ही. मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही. किती अमित शहा आले, एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला. अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान. मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला. प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात, कधी आता निवडणूक येईल. एक तर पहिली गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतोय की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. सगळ्यांनी मिळून ठरवू. आम्ही काय वाटेल ते करायचं. म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला. एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणारे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात, आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर पुचाटले काचे. यांचा राग काय येतो. अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत. आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मतं चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे. आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच
निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची? बोगस मतदान करून निघून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उगारणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची? लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल. आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता. आता हा सगळा आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, मग ह्याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, मीठ कसं टाकायचं? तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. काय अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही. अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले. आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा. रोषणाईला विरोध. पण हे अपप्रचार असे करतात, यांचा हिंदुत्वाला विरोध. बरं, आता काय होणार? हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल. म्हणजे आपण सतत मारामाऱ्या करत राहायचं, सतत टेन्शन खाली राहायचं आणि हे यांचे मतचोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात. ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात, समजायचं निवडणूक आली. बरं, यांची थेरं काय? तर काय एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची, म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं, हे हिंदुत्व आपलं नाहीये. जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कदापि नाही. पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल, तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत. गाईला गोमाता मानता ना? महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे ना? आम्ही दिलाय ना पाठिंबा. पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहेत हे गेल्या 5, 7, 8, 10 वर्षातले, त्याच्याबद्दल ह्या भाजपड्यांना विचारा, यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केलीत? आता हे मागे मी बोललो होतो, त्याच्यामध्ये तो जो बोलला त्याच्याऐवजी मी म्हटलं तर मी माझंच वाक्य टाकलं, मी अमुक करतो म्हणून मी आता थोडंसं सावधतेने बोलतो. आता एक किरण रिजिजूंचं वाक्य आहे, किती साली? 2015 सालापासून सुरुवात झाली. आणि किरण रिजिजू असं म्हणाले की ते गोमांस खातात, कोण मला रोखू शकतं काय? हे किरण रिजिजूंचं म्हणणं आहे. आणि किरण रिजिजू आज सुद्धा मंत्रिमंडळात आहेत, तेव्हाही मंत्री होते. बरे, का किरण रिजिजू म्हणाले होते? तर मुख्तार अहमद नक्वीनी त्यांना असं जाहीर एक स्टेटमेंट केलं होतं की जो गोमांस खातोय त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं. आज 15 नंतर 25, 10 वर्ष किरण रिजिजू गोमांस खाऊन सुद्धा मंत्रिमंडळात मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात, तरी मोदींना त्यांचा वास येत नाही. आणि गोमांस खाल तर ज्यांनी गोमांस खायचं त्यांनी पाकिस्तानात जा, हे बोलणारे मुख्तार अहमद नक्वी आता ऍड्रेस नॉट नोन, म्हणजे आदित्य त्यांचा इपिक नंबर सुद्धा काढला असेल बहुतेक.
कारण जास्त पकपक करायला लागला. त्याच्यानंतर मेघालयचे प्रमुख आहेत, त्यांचे भाजपचे प्रमुख अर्नेस्ट माउरी, त्यांनी सुद्धा सांगितले की ते गोमांस खातात आणि भाजपमध्ये मला त्यात कोणती अडचण दिसत नाही, काढते त्याला नाही. त्याच्यानंतर त्यांचं नाव सनबोर शुला आहे. त्याच्यानंतर त्रिपुरा एकेकाळी हे जिंकले होते आणि सुनील देवधरेंचं नाव आपण ऐकलं होतं ना. त्या सुनील देवधरेंनी सुद्धा त्यावेळेला म्हटलं होतं की त्रिपुरा में बीजेपी को जिताने वाले सुनील देवधर बोले यहां हिंदू भी खाते हैं बीफ, नहीं होना चाहिए बैन. हे तुमचं हिंदुत्व. आम्ही तुमच्या तोंडात शेण नाही भरणार तर दुसरं काय भरणार? पवित्र करतो ना आम्ही तुम्हाला, कारण तुम्ही बोलताय गोमांस खाताय म्हणून. तर ज्या तोंडाने तुम्ही गोमांस खाताय सांगताय ते तोंड पवित्र करायला तुमच्या तोंडात शेण नाही घालायचं तर दुसरं काय घालायचं? पण हे हिंदू मुस्लिम करणार. मग त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी केल्यानंतर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर ह्यांच्यामध्ये फूट पाडायची. म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा आणि तरी सुद्धा वरती मतचोरी करा. कारण तरी एवढं करून सुद्धा लोक मत नाहीच देत आहेत त्यांना. म्हणजे किती नालायक आणि नीच लोक आहेत. आता त्यांनी मध्ये काय केलं, जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव. हे मी दसऱ्याला पण बोललो. मग जीएसटी लावला कोणी होता? नेहरूंनी लावला होता. बरं जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं? तर मला एकाने चांगलं सांगितलं उदाहरण. तो बसमधनं प्रवासी चालले होते सगळे. कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट. एकाने खिशात हात घातला तर भोगदा, पाकिटच मारलेलं. तोला अरे बापरे माझे 5-7 हजार रुपये हे गेले, पाकिट मारलं. समोर कंडक्टर उभा, तिकीट तिकीट. तोला अरे माझं पाकिट मारलं. ते काही नाही 50 रुपये दे नाही तर खाली उतर. त्याला अहो मी तसं नाही, माझं आता पाकिट मारलं, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 7-8 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. तर नाही त्याच्यामध्ये हात विनवण्या करतोय. कंडक्टर सांगतो नाही तिकीट दे, 50 रुपये दे तर खाली उतर. मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली. तोला जाऊ दे ना, माणूस बरा दिसतो, हे घ्या 50 रुपये, याला उतरू नका. तिकीट काढतो तो. थँक्यू धन्यवाद.